या ढेकळात आहे इथं आहे इथं बरोबर. भुईमुगाच्या पाल्याच्या ढेकळ्या खाली मित्रांनो हा साप आला होता. एक काम कर, हात बीत धुवून आणि जरा पाणी पी. ठीक आहे. आपण हा साप पॅक करणार आहेत आणि पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत मित्रांनो. काय ते नाही तरी आमची ते जनावर आहे ती माणसं आहे ती लेकराची ती इतकी गेली आमची साप निघालाची. बरोबर. न्याला तर मित्रांनो फुगावले तर मित्रांनो गाडीचा आवाज येतो. फोन कुठे लावलाय? कुठे गेलाय? तिकडे बाजूने गेला. कुणी बघितला? मी बघितलं केवढा आहे? चांगला असा साप आहे एवढा. हा ना ना मध्ये गेलाय कुठून गेला? असं पाला उचलला कसं पडलं. बरोबर ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज धनेगाव इथं गाव आहे. तर त्या गावातील तुमचं नाव का? विनोद जाधव यांच्या शेतामध्ये मित्रांनो साप निघाला आहे आणि आपण शेतातली साप पकडत नाही, परंतु बघू शकता या ठिकाणी जनावर आहेत आणि जनावरांचा चारा या ठिकाणी ठेवलेला. त्याच्यामध्ये मोठा साप होता असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण मित्रांनो ते काढून बघूया कुठला साप आहे आणि त्याला पकडून न त्रास देता व्यवस्थित पकडून पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हेच कुठं आपण काढा तुम्ही ती काढा. किती जागा केली लागते, किती जागा केली गाड्यापेक्षा बरं पण हे गाड्यात लवकर ना सापडत जागा केली. गाव असं पावळ काढली की आहे झालं नाही काय नाही बैल पाल्यावर लावा म्हणलं ते लगेच. काढा अशी. दुसरं जाता येईल काल इथं होती की हा नंबर एक बा. तर मग त्याला बी लागून ये. त्याला लागून हा ओढ हा ओढ वरचं हा ते एक थर वाढायचा बरोबर. हा तसा कडपीला कडपी वाढायची बरोबर. चालले भारी पण हा मग तिथं आपल्या तेच पाहिजे. काय जुगाड साप पकडायला आला इथं डायरेक्ट कुळवत आणला मामानं. कोळप सॉरी कोळपत आणलं डायरेक्ट. जुगाड. ही काय उंदर आणि काढतो कागद आहे ते सगळं आहे. ढकलत नाही दांड काढ करायले चिंबाडीन करून या ढेकळात आहे इथं आहे इथं बरोबर सापायला या कोळप्याची दांड कशी आहे. पण नाग आहे 100% नाग आहे. थांब थांब ती वळवळ करला थांब 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 2 मिनिट थांब अजून त्यात जाईल मोठ्या गेला नाही मी देवाशी बघितलाय. पण वरला काढत वाचले अजून त्यात मग तिकडे त्यात फिरून पहिले मोठ पलीकडे सर जरा
त्याला 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 रवी त्याला चला येते इथं साप चाललेला आवाज येतो पाण्यात. ये इथे सर्व ए, नका नका येते नका खरं आहे त्याला काय करत तिला पलाच बघणार की रे कुठे बरोबर आहे कुठला आहे ना त्याच्यावर टाका लागला नाही बरोबर आहे मग वडले काही मागत आहे मित्रांनो बघू शकता तिकडं कोबरा आहे हा कसा येणार त्याला भारतीय नाग म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आपण आज धनेगाव येथे रेस्क्यू केलेला आहे. हीच होता आणा काहीतरी त्याला पोत बित डापा बरं नाही का तुम्ही बघितला तर मित्रांनो विनोद जाधव राहणार धनेगाव यांच्या शेडमध्ये बघू शकता मित्रांनो अतिशय बिग साईजचा भुईमुगाच्या पाल्याच्या ढिगाऱ्याखाली मित्रांनो हा साप आला होता. पिशवी तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा साप उभा राहतो. माणसं असते ते करायचं डबा आणू तिचा त्याला येत नाही हालू नको तुम्ही सत्ता खाली टाक आवाज आला उभा त्याला. तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा एक विषारी जातीचा इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा भारतीय नाग आहे. चवळ उचलल्या दिसला तुम्हाला पडीत झाली का हा असं चालतं बघा मुस्कारा काय गिराव दे काही दे ना तरी तर मित्रांनो आपण हा साप पकडलेला आहे. याला व्यवस्थित पॅक करून दे मित्रांनो. आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. कसं वाटतं मामा तुम्हाला साप पकडल्याबद्दल? एकच नंबर जनावर असलं सापाचं आमची ते जनावर आहे ती माणसं आहे ते लेकराची ती इतकी गेली आमची साप निघालाची बरोबर. न्याला तर मित्रांनो सरा का नाग मित्रांनो आपण हा साप पॅक करणार आहेत आणि पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे बसलाय हा साप इथे. जाते गेलं चल मित्रांनो आपण ह्याला याच्यामध्ये पॅक केलेलं आहे. तर मित्रांनो छिद्र केलेलं आहे त्याला श्वास घेण्यासाठी. दोन छिद्र केले त्याला श्वास घेण्यासाठी. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा एक विषारी साप आहे त्याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहोत मित्रांनो. कुठं नाही बांधली काय विषय नाही सोड द्या त्याला आता काय. एक काम कर हात बीत धुवू जरा पाणी पी. तर मित्रांनो आपण आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी साप पकडला होता. मानवी वस्तीपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आणून आपण ह्या सापाला
त्याच्या पर्यावरणात आपण रिलीज करत आहेत मित्रांनो. आणि ह्या पिशवीला श्वास जाण्यासाठी आपण छिद्र ठेवली होती 2. ती व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असतील. बघू शकता साप कसा फुसकाया मारतोय. मित्रांनो आपण सापडी सोडून दिलेला आहे. मित्रांनो आपण हा साप सोडलेला आहे. मित्रांनो बघू शकता साप रिलीज झालेला आहे पर्यावरणामध्ये.